कामावर जावं लागल्याने बाळाला पाचता न येण्याचा गिल्ट आहे? थांबा, माझ्याकडे यासाठी सोल्युशन आहे. गिल्टी वाटण्याची खरंच गरज नाही. तुम्ही कामही करू शकता आणि बाळाला आईचं दूधही देऊ शकता. कसं करायचं? आपण ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करून ते स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये, फ्रीझरमध्ये किंवा रूम टेम्परेचरला. हे कसं करायचं ते मी तुम्हाला आता सांगते. पहिल्यांदा हात स्वच्छ धुवा. आपल्या स्तनांचा भाग व्यवस्थित नीटनेटका क्लीन करून घ्या आणि बाजारामध्ये एकतर हँडपंप मिळतात जे मॅन्युअल पण आहेत आणि इलेक्ट्रिक पण आहेत. इलेक्ट्रिक वाले पण खूप छान आहेत, सोपे आहेत, इझी आहेत, फार त्रास पण होत नाही त्यांनी आणि क्विकली पण होतं. बट यू कॅन यूज एनी ऑफ द पंप्स. ओके, दिस इज अबाउट द पंप. ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस केल्यानंतर ते एका स्वच्छ कंटेनर मध्ये जमा करणं गरजेचं असतं. ब्रेस्ट मिल्क स्टोरेज बॅग्स पण मिळतात आणि हे जे दूध आहे ते तुम्ही फ्रीझर सेक्शन, फ्रीझर म्हणजे जिथे बर्फ तयार होतो तो सेक्शन, त्या सेक्शनला जर ठेवलं तर ते 6 महिने चांगलं राहू शकतं. जर तुम्ही ते फ्रीज मध्ये ठेवलं तर ते 4 दिवस चांगलं राहील. आणि रूम टेम्परेचरला बाहेरच ठेवलं की जाऊन यायचं आहे आणि बाळ मध्ये सुटलं तर मग हवंय काहीतरी, तर त्यावेळेला ते विदिन 4 आवर्स आपण जर यूज केलं जे रूम टेम्परेचरला ठेवलेलं आहे तर डेफिनेटली इट हेल्प्स. ते आपण देऊ शकतो. आता जेव्हा फ्रीज मधून आपण दूध काढतो ते गार असतं, बाळाला गार देता येत नाही, तर त्यासाठी कोमट गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये ती स्वच्छ उकळलेली वाटी असते ज्याच्यामध्ये आपण दूध बाळाला देणार आहोत ती वाटी दुधाची ठेवायची आणि त्या आजूबाजूच्या कोमट पाण्याने ते दूध नॉर्मल टेम्परेचरला येणार. आईचं जे दूध आहे ते डायरेक्टली गॅसवरती गरम करायचं नाही. ओके, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे जर का आपण मॅनेजमेंट केलं स्मार्टली तर वर्किंग मॉम असण्याचा आपल्याला गिल्ट राहणार नाही आणि बाळाची इम्युनिटी पण चांगली राहील. त्याला जे अर्ली डेज मध्ये 6 मंथ्स मध्ये इन्फेक्शन्स होतात तेही होणार नाही. त्याची वाढ चांगली राहील, त्याची मेंदूची वाढ चांगली राहील. हे सगळं अगदी सोपं होईल.